बघा, 10 महिला एक काम 7 दिवसात पूर्ण करू शकतात आणि 10 मुलांना ते काम पूर्ण करण्यासाठी 14 दिवस लागतात. तर 5 महिला आणि 10 मुलांना हे काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. शक्य झाल्यास कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी होण्यास विसरू नका. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा सराव करते. लेकरांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या घटकावर गणित विचारले जातात त्या प्रत्येक घटकाच्या प्लेलिस्ट तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडोच्या संख्येमध्ये, हजारोच्या संख्येमध्ये प्रश्न आहेत सरावासाठी. लक्ष द्या. कुठलाही प्रश्न असो, प्रश्नातील केवळ 4-2 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. आता पुढे चला. हा प्रश्न कसा, हे कशासाठी, हे सगळं तुमच्या हितासाठी सांगत असतो मी. लक्ष द्या. मला काय लय मोठे सबस्क्राईब वाढवायचे, फॉलोवर करायचे, कमाई हा उद्देश नाही. गोरगरीब लेकरू पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित त्याला यश मिळावं ही माझ्या अंतःकरणाची कळकळ. लक्ष द्या. या भावनेतून हे सांगणं. हा प्रश्न सोडवत असताना या प्रश्नामध्ये समीकरण तयार करावी लागतात. कसे करायचे सर? 10 महिला एक काम 7 दिवसात. पहिली गोष्ट, इथं महिला जिला आम्ही इंग्रजीमध्ये वुमेन म्हणतो, या शब्दातला फक्त डब्ल्यू घ्यायचा आणि जे मुलं दर्शवले, मुलांना इंग्रजीमध्ये आम्ही लेकरांनो बॉईज असं म्हणत असतो, याच्यातला बी हे चलपद घ्यायचं. समीकरण कसे तयार करायचे? प्रश्न म्हणते की 10 महिला काम 7 दिवसात पूर्ण करतात, म्हणजे 10 डब्ल्यू काम 7 दिवसात पूर्ण करतात. बाहेर कंसाच्या 7 गुणीला घ्या, समीकरण 1 बनलं. पुढे चला सर. 10 मुलांना त्याच कामात 14 दिवस लागतात, म्हणजे 10 मुलांसाठी बी किती दिवस लागतात? 14. हे समीकरण 2. आता याची परत अशी मांडणी करा की 10 डब्ल्यू कंसाबाहेर 7, इकडं बरोबर चिन्ह 10 बी कंसाबाहेर 14. इथं लक्ष द्या. 7 1 7, 7 2 14 असा भाग द्या, त्याला संक्षिप्त करा. पुढं 10 डब्ल्यू कंसाबाहेर 1 आणि इथं 10 बी कंसाबाहेर 2. कंसाबाहेरील संख्या कंसातील पदाला गुणिला, म्हणजे पहिल्या या पदामध्ये काही बदल नाही. 10 डब्ल्यू जैसे थे आणि इथं 10 2 20 बी. या डब्ल्यू कडे येताना बी भागीला आणि या 20 कडे जाताना 10 भागीला. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला असेल, गुणिला अधिक असेल, वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. हे गणितीय काही गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. लेकरांनो, हा भाग असा जातो की 10 1 10, 10 2 20, म्हणजे डब्ल्यू बी म्हणजे महिला आणि मुलं यांचं जे प्रतिदिन कार्यक्षमतेचं गुणोत्तर आहे ते प्राप्त झालं. महिला आणि मुलांचं हे काय प्राप्त झालं? प्रतिदिन कार्यक्षमता दर्शवणार काय हो, गुणोत्तर आम्हाला प्राप्त झालं. पुढे चला सर. इथपर्यंत समजलं आम्हाला. आता दुसरा प्रश्न इथं असा क्रिएट होतो की जे काम ते करत आहे त्या कामाचे एकूण भाग, जे बी ते काही काम करत असतील कोणते, त्या कामाचे एकूण भाग किती बाबा? समीकरण कुठलंही घ्या. पहिलं समीकरण उदाहरणार्थ इथे घेतो, 10 डब्ल्यू कंसाबाहेर 7 आहे. इथं डब्ल्यू म्हणजे डब्ल्यूचा रेशो गुणोत्तर 2. इथं डब्ल्यूच्या ठिकाणी मांडत असताना गुणिला स्वरूपात का मांडायचे? तर डब्ल्यू 10 सोबत गुणिला. आता हा कंसातील गुणाकार झाला 10 2 20 कंसाबाहेर 7. लेकरांनो, 20 7 सोबत गुणिला 140 हा गुणाकार. याचा अर्थ हे ते काम आहे, संपूर्ण काम किंवा त्या संपूर्ण कामाचे हे भाग ठरतात. लेकरांनो लक्ष द्या. इतक्यानं संपलं नाही. आम्हाला जो प्रश्न विचारला की 5 महिला 10 मुलांना हे काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील, दुसरा प्रश्न आम्ही मनाशी असा करायचा की 5 महिला आणि 10 मुलांचं
प्रतिदिन काम, प्रतिदिन कार्य किंवा काम किती बाबा? 5 महिला म्हणजे 5W आणि 10 मुलं म्हणजे 10B. याच्यामध्ये सुद्धा हे WBच्या गुणोत्तराची मांडणी करा. 5W म्हणजे काय आहे? 2 अधिक 10 सोबत B गुणिला Bचं मूल्य 1 म्हणजे 5 दोन्ही 10 अधिक 10 एक 10, 10 आणि 10 20 भाग. हे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर. आता आम्ही उत्तराकडे वळू, तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे, की बाबा 5 महिला आणि 10 मुलं हे काम किती दिवसात पूर्ण करतील? कामाचे एकूण भाग इथं मांडा 140 भाग आणि भागीला 5 महिला आणि 10 मुलांचं प्रतिदिन काम 20 भाग. फक्त सोडवा. भागला भाग खलास, शून्यला शून्य खलास म्हणजे 14 आणि भागीला 2 अर्थात हा भाग जातो 7 दिवसामध्ये प्राप्त झालेलं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. ओके. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.